नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गाजर चटणी. जर तुम्हाला घरात भाजी करायचं कंटाळा आला असेल ना, तर तुम्ही असं गाजर चटणी करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी बारीक असे दोन्ही गाजर चिरून कट करून घेतलेले किंवा चिरून घेतलेले म्हणलं तरी चालते. आणि इथं 5 ते 6 पाकळ्या कढीपत्ता, 5 ते 6 पाकळ्या लसूण आणि जिरे आणि लाल तिखट पावडर, चवीपुरते मीठ. तर चला आता आपण सुरुवात करू गाजरची चटणी बनवू. तर इथं मी सगळ्यात अगोदर काय केलेलं आहे, एक मिक्सरला भांडं लावून घेतलेलं आहे. त्यात आपण हे कट करून घेतलेले गाजर घालून घेऊ. गाजर एकदम घालायचे नाही, गाजर जरा कडक असतात त्यामुळे थोडं थोडं घालून घ्यायचं. कढीपत्ता हे आपण घेतलं ना, कढीपत्ता, लसूण आणि जिरे घालून घ्यायचे. चवीपुरतं मीठ, लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे ना तेवढं घालून घ्यायचं. ही चटणी अगदी झटपट अशी होणारी आहे आणि चवीलाही टेस्टी अशी होणारी आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे मग काय, ही चटणी आपण 4 ते 5 दिवस स्टोरेज करूनही ठेवू शकतो. अगदी 2 मिनिटात अशी होणारी ही चटणी आहे. ही चटणी आपण चपाती सोबत दही लावून खाल्लं ना, एक नंबरच अशी लागते. अजून थोडा हलवून घेऊ. आता इथं चटणी ही झालेली आहे. आता इथं ही चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी तुम्ही चपाती सोबत किंवा भाकरी सोबतही खाऊ शकता आणि हे 4 ते 5 दिवस स्टोरेज करूनही खाऊ शकता. हे आणि तुम्हाला सांगायचं विसरले, जर तुमचे गाजर गोड नसेल तर तुम्ही त्यात थोडीशी साखरही टाकू शकता. जर तुम्हालाही आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन नवीन रेसिपीसाठी कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.